महाराष्ट्राचं राजकारण आज एका नाजूक वळणावर उभं आहे। एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली भाजप सोबत सत्ता घेतल्यानंतर मजबूत वाटणारा शिंदे गट आता हादरलेला दिसतो। एका मागोमाग एक शिंदे गटातील मंत्री, आमदार आणि त्यांच्या जवळच्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लागू लागले। महाराष्ट्राच्या सत्तेचा चेहरा बनलेला शिंदे गट आज स्वतःच्या सावलीपासूनही घाबरतो। एकनाथ शिंदे आणि त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे, ज्यांच्या हातात राज्याचा एक मोठा तुकडा आहे, त्यांच्यात सगळ्यात जवळच्या माणसाविरोधात दोन मोठे घोटाळे उघडकीस आले। पहिला 108 अँब्युलन्स घोटाळा आणि दुसरा मद्य घोटाळा। दोन्ही प्रकरणांमध्ये नाव समोर येतं अमित साळुंखेचं। अमित साळुंखेला झारखंडमधील पथकानं अटक केली। त्याचे तिथल्या दारू घोटाळ्याशी संबंध असल्याचं समोर आलं। तसेच महाराष्ट्रात मागे 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाला, त्यातही त्याचा समावेश असल्याचा आरोप होतोय। पण इतक्यावरच नाही, मद्य परवानगी घोटाळ्यात सुद्धा साळुंखेनं खासगी कंपन्यांना बेकायदेशीरपणे मद्य परवाने मिळवून दिल्याचा आरोप केला जातो। ही सर्व परवाने शिंदे गटाच्या दबावाखाली मंजूर झाल्याचं बोललं जातं। या प्रकरणामध्ये इतकी गुंतवणूक आणि रसद आहे की काहींच्या मते ही केवळ आर्थिक लूट नाही, तर सत्तेच्या खुर्चीसाठी सुरू असलेला अंतर्गत राजकीय गेम आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणांवर लक्ष ठेवून माहिती बाहेर आणल्याचं बोललं जातं। आणि हे सगळं घडतंय अशा वेळी जेव्हा सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे। जर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय लागला तर शिंदे गटाचं राजकीय अस्तित्व संकटात येईल आणि म्हणूनच आतापासूनच त्यांची ताकद कमकुवत करण्याचा डाव खेळला जातोय, असं राजकीय वर्तुळात बोललं जातं। मंत्रिमंडळ फेरबदल, घोटाळे बाहेर काढणं आणि जवळच्या लोकांवर कारवाई या सगळ्या हालचाली एकाच दिशेनं जात आहेत। शिंदे गटावरचा विश्वास संपतोय आणि त्यांच्या आजूबाजूचे लोकच आता त्यांच्या विनाशाचं कारण ठरतायत का, ते आता वेळ आल्यावरच समजेल। आता हळूहळू या सुमित फॅसिलिटीजला शिंदे पिता पुत्रांनी कशी मदत केली टेंडरसाठी, कॉन्ट्रॅक्टसाठी या नव्या कंपनीला। कल्याण डोंबिवली मधलं घनकचरा व्यवस्थापनाचं कॉन्ट्रॅक्ट बरं का, नियम बाह्य पद्धतीनं घाईघाईनं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पुत्रानं याच सुमित फॅसिलिटीला दिलं 850 कोटी रुपयाचं, म्हणजे 850 कोटीच्या वर आहे। हे नाव जरी सुमित फॅसिलिटी अमित साळुंखेचं असलं तरी ह्याच्या मागे नक्की कोण आहे, ही कंपनी मूळची कोणाची आहे आणि एवढी धडाधड कॉन्ट्रॅक्ट कशा प्रकारे मिळत गेली। कल्याण डोंबिवलीचा असेल, पुण्यातला असेल, हे दारूचा घोटाळा असेल, हे सगळे सूत्रधार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत। आणि हा सगळ्या मद्य घोटाळ्यातला पैसा, या टेंडर घोटाळ्यातला पैसा श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन मध्ये येतो आणि त्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणजे ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे। ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। देवेंद्र फडणवीस यांनी आता गांभीर्य कळत नसेल तर त्यांनी खरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत आपण हे विसरून जायला पाहिजे। बाकी इतरांना ते ज्ञान शिकवतात ना, नैतिकतेवर, संस्कार, सुसंस्कृतपणा, स्वच्छ कारभार, सहन करणार नाही, पाहून घेईन, मग ह्याला पाहून घ्या। हजारो कोटीचे घोटाळे या सुमित फॅसिलिटीच्या माध्यमातून शिंदे पुत्राने केलेले आहेत आणि म्हणून त्यांची सध्या धावाधाव सुरू आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतलं घनकचरा व्यवस्थापनाचं 850 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आणि त्यातून मिळालेले लाभ हे कोणाच्या खात्यामध्ये गेले, कोणाकडे गेले, ब्लॅक अँड व्हाईट, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक निष्पक्ष पद्धतीनं SIT स्थापन करायला पाहिजे। त्यांना SIT स्थापन करण्याचा छंद आहे। त्या SITचं पुढे काय होतं आम्हाला माहित नाही, तर इथे एक SIT स्थापन करा आणि त्यांना कालमर्यादा द्या। मग अँब्युलन्स घोटाळा असेल 800 कोटीचा, त्यानंतर घनकचरा व्यवस्थापनाचं काम असेल 850 कोटीचं टेंडर सुमित फॅसिलिटीजला मिळालेलं आहे। हा दारू घोटाळा पुण्यापर्यंत पोहोचलाय झारखंडचा आणि त्या व्यक्तीला अटक झाली आणि अटक झाल्यावरती हे प्रकरण आता ईडीकडे जाण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे याची सूत्र महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत आणि टेंबी नाक्यापर्यंत जायची मला पूर्ण खात्री आहे। म्हणून सावध राहा, सावध राहा। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।